स्वागत आहे समर्थ किचनमध्ये. इन्स्टंट पालक रेसिपी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. टोमॅटो बारीक चिरून घेते, शेंगा भाजून घेतलेला आहे, त्यातच आपण तीळ घालून आता आपण मिक्सर करून घेणार आहोत. शेंगा थोडं कोमट आहे. गॅसवर कढई ठेवलेला आहे तापवायला. कढई गरम झालेला आहे तर यात आपण तेल टाकूया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण यात ठेचलेला लसूण यात टाकूया आणि छान परतून घेऊया. बारीक चिरलेला टोमॅटो यात टाकून छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया. झाकण लावून 1 मिनिटभर ठेवायचं. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत. पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पालक. टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. तर यात आपण चिरलेला पालक टाकून छान मिक्स करून घेऊया. चपाती भाकरी सोबत खूप छान लागते ही भाजी. नक्की ट्राय करा. तर छान आपण मिक्स करून घेणार आहोत. एक झाकण लावून 1 मिनिटभर ठेवायचं. अगदी कमी वेळात कमी साहित्यात ही भाजी बनवून तयार होते आणि खूप टेस्टी लागते. तर झाकण लावते. पालक सॉफ्ट झालेला आहे, शिजलेला आहे पालक. तर यात आपण आता काही मसाले टाकूया. कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, छान आपण एकजीव करून घेऊया. तिखट चवीनुसार, मिरची हिरव्या मिरचीची आवडत असेल तर हिरव्या मिरची कुटून घालू शकता तुम्ही. अजून छान बनते हिरवी मिरची टाकली तर. छान भाजून ठेचून घालायचं हिरवी मिरची जर टाकायचं असेल तर. हे बघा किती छान सॉफ्ट शिजलेलं आहे आणि पाणी सुटलेलं आहे. यात आपण पाणी टाकणार नाही. तर आता आपण यात धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला टाकणार आहोत. धने, जिरेपूड आणि गरम मसाला पावडर टाकलेला आहे. आता आपण छान मिक्स करून घेऊया. तीळ आणि शेंगा पावडर आहे. सगळे एकत्रित आता छान मिक्स करून घेऊया.
गरमागरम चपाती अथवा भाकरीसोबत खूप छान टेस्टी लागते ही भाजी. ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील. एक जुडी पालक घेतलं होतं. बघा एवढं भाजी झालेलं आहे. खूप छान टेस्टी लागते. कोथिंबीर बारीक चिरून टाकलेला आहे. आता झाकण लावून घेऊ 1 मिनिटभर. बघा 1 मिनिटाने भाजी तयार आहे. असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.